नागपूरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक। महिलांसाठी केलेल्या कामावरून पंतप्रधानांचं कौतुक। अजितदादा प्रत्येक समाजासाठी लागेल ते करून देण्यासाठी तत्पर असायचे। शेवटच्या श्वासापर्यंत दादांनी लोकांसाठी काम केलं। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य। संसदेमध्ये काँग्रेसनं जे केलं ते देशातील सर्व महिलांनी बघितलं। याचा निकाल येणाऱ्या काळात विरोधक आणि काँग्रेसला नक्कीच मिळेल। खासदार श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। महिला विधेयकाबाबत शुक्रवारचा दिवस काळा होता। महिला भगिनींना कळून चुकलंय की महाविकास आघाडी महिलांना आरक्षण मिळवून देणार नाही। मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। मुंबईमध्ये पहिला शहरी शेती प्रकल्प महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन। शेती प्रकल्पामध्ये विविध फळं आणि भाज्या लावल्या जाणार। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस। बोरेगाव, हन्नूर, दर्शना गावात पावसानं झोडपलं। पावसानं काढून ठेवलेल्या शेती पिकांचं अतोनात नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये 555 मेट्रिक टन खत विक्री केल्याप्रकरणी 8 कृषी केंद्राचे परवाने निलंबित। खरीप हंगामाच्या तयारीपूर्वीच जादा प्रमाणामध्ये खत विक्री केल्याप्रकरणी कारवाई। सांगलीमध्ये राष्ट्रवादी पक्षांतर्गत संघर्ष आणखी उफाळला। 35 पदाधिकाऱ्यांनी दिले शहर जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे। मनमानी कारभार केल्याचा थेट शहर जिल्हाध्यक्षांनी केला आरोप। तू घुसखोर असशील तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईल। गोरेगावात पोस्टर दाखवणाऱ्या तरुणावर म्हाडाचे उपाध्यक्ष संतापले। व्हिडिओ व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।